SSCD 2026 RWA लाईव्ह मॉक टेस्ट भावांनो सकाळी 10 ते 11 या वेळेत भावांनो दिलेली आहे. जाऊन YouTube चॅनलवर जाऊन स्किप करून तुम्ही बघू शकताय. आणि आजच्या RWA मॉक टेस्टची भावांनो अनालिसिस वेळ न घालवता भावांनो करूया चला. SSCD 2026 RWA मॉक टेस्ट 22 मार्च. टोटल स्टुडंट होता आज भावांनो 58,000. हळूहळू संख्या कमी व्हायली आहे कारण एक्झाम अजून नाही, त्यामुळे भावांनो कमी व्हायला. काय विषय नाही भावांनो, जेवढी आहेत तेवढी देणार आहेत, त्यानुसार आपण चला. 95 प्लस स्टुडंट होता आज 42,000. 42,000 प्लस. त्याच्यानंतर 115 स्टुडंट 110 115 110 110 प्लस मार्क आहेत भावांनो 29,500. प्लस वाढलेल्या संख्या येतं भावांनो 125 प्लस भावांनो 13,100. 13,100. 15 मार्काचा डिफरन्स. 15 मार्काचा डिफरन्स. तर भावांनो कितीचा डिफरन्स होते बघा. 12,500चा डिफरन्स येतोय. 95 ते 110 मध्ये भावांनो एवढा डिफरन्स येते. तुम्ही बघू शकता इथं पोरांचे भावांनो 833 एका मार्कावर डिपेंड आहेत भावांनो इथं पोर, आपल्या लक्षात असून. इथं भावांनो खाली 16,004 वाढल्यात भावांनो इथं पोर. स्कोर आहे भावांनो जवळपास 193 पोरांचा भावांनो डिफरन्स आहे एका मार्काला. सगळ्यात इथं भावांनो स्कोर पोर वाढलेले आहेत 110 प्लस. 110 प्लस तुम्ही बघू शकता स्कोर पोरं 110 प्लस भरपूर व्हायल्यात, त्यामुळे भावांनो त्यानुसार अभ्यास करा. ॲव्हरेज स्कोर ह्याचा आहे भावांनो आजचा 106.75. 6.75 आणि टोटल महाराष्ट्रासाठी भावांनो चांगला स्कोर म्हणाय गेलं तर भावांनो याच्यात 115च्या आसपास भावांनो पाहिजे स्कोर आपल्याला. 115 ते 120. 15 ते 120 महाराष्ट्र, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भावांनो माय स्कोर भावांनो सांगतो नंतर. अगोदर रँक आहे भावांनो माझे 4,070. 4,070. आपल्याला हिंदी, रिजनिंग, मॅथ्स, जीके, जीएस आपला रेशो कसा आहे भावांनो 18 15 10 10. हिंदी आजची होती भावांनो इझी, रिजनिंग इझी, मॅथ्स कॅल्क्युलेटिव्ह होतं प्लस मीडियम होतं, मीडियम प्लस कॅल्क्युलेटिव्ह. जीके जीएस भावांनो जवळपास 50% वाचलेलं आलं, 50-50. हिंदी भावांनो आहेत मला 20 पैकी 20. रिजनिंग आहेत मला 18. मॅथ्स आहे भावांनो 14. जीके जीएस आहे भावांनो 16. टोटल स्कोर सगळा स्कोर आहे भावांनो आपला 133. 133 हा स्कोर भावांनो लाईव्हला आहे सकाळी. लाईव्ह 10 ते 11 दिलती. 10 ते 11 लाईव्ह 130 स्कोर आहे आपला. लाईव्ह दिलती तुम्ही बघू शकता. याच्या अगोदरचा पण व्हिडिओ लाईव्हला 133 स्कोर आहे. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी करा. 130 मी लाईव्हला सकाळी बसलेलो, मला वाटला नव्हतं, मी डोक्यात विषय धरून चाललेलो मला 120 प्लस काढायचा. एवढाच डोक्यात फक्त एकच 120 प्लस. ते मला 115 पडून देत, नंतर 125 पडून देत, नंतर 135 पडून देत. याचा काय विचार नाही माझा फक्त विचार आहे 120 प्लस कसं काढायचं एवढाच. ह्या रेशोनुसार कसं चालायचं. मॅथ जरा म्हणजे मीडियम होतं, कॅल्क्युलेटिव्ह वेळ जरा मॅक्सिमम पुरला नाही मला.
मॅथ्सला 1 कमी पडलं. त्यामुळं भावानो मॅक्सिमम स्कोर माझा स्कोर आहे 120च्या आसपास. जर मला ह्या मॉकला जर 110 पडत मला घंटा फरक पडत नाही. काय म्हटलं, मला घंटा फरक पडत नाही. त्या निगेटिव्ह कमेंटच्या पण काय मला डोक्यात शिरत नाही. त्यामुळे भावानो मॅक्सिमम स्कोर माझा स्कोर आहे भावानो 120च्या आसपास पाहिजे. 130 पडून दे न पडून दे तो भाग वेगळा, पण मला पाहिजे फक्त 120. ह्या हिशोबाने चाललोय मी. त्यामुळे तुमचा किती रेशो आहे, तुम्हाला किती पडलंय ह्यावेळी भावानो सांगा. आणि भावानो आजचा भावानो महाराष्ट्रासाठी भावानो 115 ते 120 पाहिजेत, एवढं लक्षात असून देत. महाराष्ट्रासाठी एवढं लक्षात ठेवा. आणि कर्नाटक जी वाले आहेत, कर्नाटकवाल्यांनी भावानो जवळपास ह्या मॉक टेस्टमध्ये तरी 100च्या आसपास तरी पाहिजेत, त्याच्याशिवाय होत नाही ह्या मॉक टेस्टला तरी. कारण ॲव्हरेज स्कोर भावानो 106 आहे. त्यामुळे भावानो 100 पडायचा भावानो हे नाही, अवघड नाही. त्यामुळे भावानो अभ्यास करा मॅक्सिमम करून. तुम्हाला मी सांगितले एक्झाम कधी होणार, मॅक्सिमम आपल्याला 15 ते 20 दिवस पुढे आपल्याला कळणार आहे. एक दिन नोटीस येणार, काय येईल ते भाग वेगळा. तुम्हाला सांगितले एक्झाम कधी होणार आहे ते. त्यामुळे भावानो एवढा काय विषय नाही. जेवढी होईल तेवढी भावानो प्रॅक्टिस करा आणि मन लावून करा. जे होईल ते होईल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावानो विसरू नका. जय हिंद.